हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए प्लस असा सेटअप देणार आहे, जो स्विंगसाठी आणि इंट्राडेसाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ए प्लस याच्यासाठी की स्विंगसाठी जेवढेच माझ्याकडे सेटअप्स आहेत त्याच्यातला पहिला नंबर मी या सेटअपला देणार असा हा सेटअप आहे. आता बघा, मी तुम्हाला स्टॉकमध्ये डायरेक्ट जाऊन तुम्हाला ह्याचं एक्झाम्पल तर दाखवू शकत नाही, काही गाईडलाईन्स असतात यूट्यूबच्या. मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे. जे नियमित स्टडी करतात, जे अभ्यास करतात, बॅक टेस्ट करतात गोष्टीला, त्यांना अगदी सोप्या पद्धतीने हे कळून जाईल की मला सांगायचं काय आहे ड्रॉइंग थ्रू. आणि बघा कसं आहे, तुम्हा लोकांना पाहिजे असतं की स्टॉक्स तुम्ही कसे निवडता. तर माझ्याकडे कोणताही स्क्रीनर नाही आहे ना, मग मी कोणता इंडिकेटर यूज करते, प्युअर प्राइस ॲक्शन यूज करून मी स्टॉक्स निवडत असते. त्याच्यासाठी मी रोजचे नाही काही 200-300 स्टॉक्स बघत असते. त्या 200-300 स्टॉक्समधून जे माझ्या सेटअपमध्ये बसतात ते मी एका वॉचलिस्टमध्ये ॲड करते. आणि जर मला समजा जास्त मिळाले, समजा 25-30 मिळाले, तर त्यांना मी कमी करत 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 7-8 स्टॉक्सवरती आणते आणि त्या 7-8 स्टॉक्समध्ये नेक्स्ट डे कोणते एंट्री देतात त्यामध्ये मी एंट्री घेत असते. तर अशा प्रकारे मी स्टॉक्स निवडते. आणि बघा, कोणत्याही गोष्टीला शॉर्टकट नसतं. मेहनत करून मिळवलेली जी गोष्ट आहे ना, त्याच्यामध्ये चांगली मजा असते. तुम्ही त्याच्यामध्ये चुकलात ना जरी चालेल, स्टॉप लॉस लागला चालेल, पण तुम्हाला विश्वास बसणार की हां, मी निवडलेला स्टॉक आहे, माझ्या सेटअपवरती आहे. आणि जेव्हा तो सेटअप तुमचा वर्क करणार, तुम्हाला त्याची ॲक्युरेसी चांगली दिसेल, त्यावेळेला तुम्हाला खूप छान वाटेल. ठीक आहे. म्हणून मी सांगते की कधीही स्वतः बॅकटेस्ट करा. बघा, सेटअप्स तर भरपूर सारे आहेत. आणि तुम्ही जेवढा मेंटरला फॉलो करत असाल त्यांच्याकडून प्रत्येकाकडून एक एक दोन दोन सेटअप जर तुम्ही घेतले, तर तुमच्याकडे खूप सारे सेटअप्स बनून जातात. तर सगळे सेटअप यूज करायचे का नाही, तुम्हाला बॅक टेस्ट करावं लागेल, मार्केटमध्ये ते कसे वर्क करतात ते बघावं लागेल. आणि त्या सगळ्या सेटअप्सपैकी जे एक जवळपास 2-3 सेटअप मी सांगेन, जास्त नाही, 2-3 सेटअप असे घ्यायचे की जे अगदी काम करतात म्हणजे करतात. ठीक आहे. ॲक्युरेसी अगदी हाय असणारे सेटअप, फक्त 2-3च त्याच्यावरतीच काम करावं लागेल. ठीक आहे. तर हा सेटअप फक्त स्विंग आणि इंट्राडेसाठी. आणि काय करू शकतो आपण ह्याच्यामध्ये, मी इक्विटीमध्येच सांगेन. मी एफ-एन-ओला मी नाहीच सांगते इनिशियली, कारण की तुम्ही एक पर्टिक्युलर टाईम इक्विटीमध्ये जर ट्रेडिंग कराल तर तुम्हाला मार्केटचं सगळं स्ट्रक्चर कळायला लागेल. आणि त्याच्या इक्विटीमध्ये तुम्ही नाही काही 1.5-2 वर्ष जरी काम केलं तर तुम्हाला एफ-एन-ओ अगदी जमणार म्हणजे जमणार. ठीक आहे. तर इक्विटीसाठी आहे हा सेटअप. तर व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्रामवरती नसाल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तुम्ही. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि जाऊया स्क्रीनवरती. ओके. सो बघा, तुम्हाला सप्लाय आणि डिमांड झोन माहिती आहे, तुम्हाला ट्रेंड लाईन्स माहिती आहे. ठीक आहे. ट्रेंड लाईन्स तुम्हाला माहिती आहे. तर 1 मिनिट. येस. ओके. ट्रेंड लाईन्स आपल्याला माहिती आहे. सपोर्ट अँड रेजिस्टन्स माहिती आहे. जर मी हॉरिझॉन्टल सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर घेतला, समजा असा असा, ठीक आहे, मला एखादा स्टॉक जर असा एका रेंजमध्ये मूव्ह करताना दिसत असेल, ठीक आहे, अशा प्रकारे, आणि मिळतात, ठीक आहे, ते आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवायचे की ह्या रेंजमध्ये मूव्ह करतो आहे. कधी कधी तुम्हाला असं दिसून येणार की स्टॉकनी काय केलं, ब्रेकडाऊन केला आहे. ठीक आहे. ब्रेकडाऊन केलेला आहे. आणि ब्रेकडाऊन करून आपण काय शिकलेलो आहे आधी, की ब्रेकडाऊन, रिटेस्ट आणि डाऊन, असं शिकलेलो आहोत. पण जर आजकाल आपण शिकलो स्मार्ट मनी कन्सेप्ट, लिक्विडिटी स्वीप, तर हा लिक्विडिटी स्वीपचा सेटअप आहे. ह्याच्यामध्ये बघा, हा पण तुम्ही इथे यूज करू शकता डाऊन साईडसाठी. पण कधी कधी तुम्हाला दिसून येणार की स्टॉकने ब्रेकडाऊन केलेला आहे आणि इथे व्ही शेप रिकव्हरी करून वरती क्लोज करतोय. कधी कधी इथे हा डब्ल्यू बनून वरती निघतो. आणि कधी कधी तुम्हाला दिसणार की इथे हा काय बनवतोय, हा बनवतो आहे यू पॅटर्न.
इथे अगदी असा यू पॅटर्न बनवलेला दिसत असेल तर तुम्ही इथे एक पोझिशन क्रिएट करू शकता. मी इथे एंट्री घेणार आणि हा जो सेटअप आहे बघा, इथूनही तुम्ही घेऊ शकता असं नाही, पण ह्याने खाली येऊन काय घेतलेली आहे, लिक्विडिटी घेतलेली आहे. लिक्विडिटी स्वीप झालेला आहे या स्टॉकमध्ये. मी काय करणार, इथे एंट्री घेणार आणि या सेटअपचा जो सगळ्यात जास्त मोठा जो काय म्हणू शकते मी फायदा काय आहे माहिती आहे, जेव्हा जेव्हा लिक्विडिटी स्वीप झालेला स्टॉक असतो त्यावेळेला इथे जी मुवमेंट येणारी असते ती अशी 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 न राहता ती असणार आहे अशी शार्प रिकव्हरी येते. ठीक आहे, आता येतेच असं नाही, 10 मधून 7 स्टॉकमध्ये अशा प्रकारे तुम्हाला अगदी व्ही शेप वरती रिकव्हरी येताना दिसते. तर आपल्याला टार्गेट कुठपर्यंत ठेवायचा असतो, इथपर्यंत आपल्याला टार्गेट ठेवायचा असतो. एंट्री माझी कुठे होणार, जो इथे व्ही शेप, डब्ल्यू शेप किंवा यू शेप बनला असेल तर जेव्हा हा जो सपोर्ट आहे ह्या सपोर्टच्या वरती डे कॅन्डलनी जर क्लोज केलं असेल, बरं ठीक आहे, इथे ब्रेक करतानाची कॅन्डलमध्ये नाही जायचं आहे कारण की हा रिटेस्ट आणि परत खाली येण्याचे चान्सेस असतात. म्हणून डे कॅन्डलची क्लोजिंग कुठे पाहिजे मला, ह्या सपोर्टच्या वरती. ठीक आहे, तर ह्या सपोर्टच्या वरती मला डे कॅन्डलची क्लोजिंग जर मिळत असेल तर मी त्या कॅन्डलच्या हायच्या ब्रेकआउटवरती एक स्विंग ट्रेड प्लॅन करू शकते. आणि स्विंग ट्रेड प्लॅन करू शकते तर एकाच दिवसात हा टार्गेट देऊन देणार का, नाही, मे बी 2-3 दिवस लागू शकतात, मे बी 8 दिवस लागू शकतात. आता हा डिस्टन्स केवढा मोठा आहे याच्यावरती ते डिपेंड असतं. ठीक आहे, तर मे बी 2-3 दिवसात, आणि स्टॉक्स आहेत असे 2-3 दिवसात पण हिट केलेले आहेत टार्गेट. तर मला इंट्राडे कधी करायचं, हे तर झालं स्विंगचं. तुम्ही इथे घेतलं 3-4 दिवसात, चला 8 दिवसात तुमचा टार्गेट मिळाला चालेल, पण इंट्राडे करण्यासाठी पर्टिक्युलर लेवलवरती तुम्हाला काम करावं लागेल. तर जी डे कॅन्डलची क्लोजिंग इथे झालेली आहे त्या कॅन्डलच्या वरती हाय ब्रेक होत असेल तेव्हा आपण स्विंग घेतो आणि तिथेच तुम्ही त्याच कॅन्डलमध्ये इंट्राडे करायचा असतो. ठीक आहे, इंट्राडे कधी करणार, सेम स्विंगचा आणि इंट्राडेची एंट्री सेम असणार आहे. निघणारी पहिलीच कॅन्डल, ठीक आहे, ह्या डे कॅन्डलच्या हायवरती निघणारी पहिलीच कॅन्डलमध्ये तुम्ही इंट्राडे सुद्धा करू शकता आणि तुम्ही स्विंग सुद्धा त्या कॅन्डलमध्ये तुम्ही प्लॅन करू शकता. अगदी छोट्याशा स्टॉप लॉस सोबत हा ट्रेड बनणार आहे. ठीक आहे, बघा, बॅक टेस्ट करावं लागेल तुम्हाला, ऑब्झर्व करावं लागेल. तर हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स मी इथे लिहिते, रेजिस्टन्स, आणि हा काय झाला, सपोर्ट. ठीक आहे, आता सेम असंच तुम्हाला डाऊन साइड साठी सुद्धा मिळू शकतो. तो कसा मिळणार, इथे आपण ड्रॉ करूयात. प्राइस या रेंजमध्ये मूव्ह करती आहे अशा प्रकारे, आणि तुम्हाला दिसलं की इथे ब्रेकआउट झालेला आहे, ब्रेकआउट झालेला आहे, तर आपण काय करतो, इथे स्विंगची पोझिशन क्रिएट करतो. पण जर हा खाली आला आणि इथे जर ब्रेकडाऊन करत असेल तर तुम्हाला एसएल घ्यावा लागेल. जर तुम्ही इथे एंट्री केला असेल तर एसएल घ्यावा लागेल. पण जर हा डे कॅन्डलनी या रेजिस्टन्सच्या खाली जर क्लोज केला तर हा असा 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 नाही, तर हा डायरेक्ट असा येऊ शकतो. ठीक आहे, शार्पली इथे फॉल येऊ शकतो. तर हा आपण डाऊन साइडसाठी सुद्धा प्लॅन करू शकतो. कंडिशन काय राहणार आहे की जी ही कॅन्डल आहे इथे ह्या 2-3 कॅन्डल सुद्धा असू शकतात. ठीक आहे, ह्या 2-3 कॅन्डल सुद्धा असू शकतात. फक्त असं नाही की खूपच वरती गेला आणि मग आलाय, नाही.
छोटासा मला जसा इथे आपण छोटासा व्ही, छोटासा डब्ल्यू, छोटासा यू बघू शकतो, तसंच आपल्या इथे उलटा आपल्याला व्ही बघायला मिळणार आहे, पण छोटासा. म्हणजे 2-3 कॅन्डल वरती गेला, 2-3 कॅन्डल करत खाली आला. मला महत्वाचं काय आहे की या रेजिस्टन्सच्या खाली डे कॅन्डलनी क्लोज केलं असेल तर मी त्या डे कॅन्डलचा लो मार्क करणार आणि नेक्स्ट कॅन्डल जेव्हा त्याचा लो ब्रेक करते आहे डाऊन साईड, त्यावेळेला मी स्विंगसाठी एंट्री घेऊ शकते आणि इंट्राडे सुद्धा मी इथेच करू शकते. मी मध्ये वगैरे कुठे इंट्राडे करू शकत नाही, फक्त इथे मी इंट्राडे करू शकते. आणि माझं टार्गेट काय राहणार आहे? माझा टार्गेट काय राहणार आहे? माझा टार्गेट राहणार आहे हा. ठीक आहे, हा माझा टार्गेट राहणार आहे. ठीक आहे, सो अपसाईडसाठी, डाऊनसाईडसाठी. आणि आता ट्रेंड लाईनचं जर आपण बघितलं तर तुम्हाला ट्रेंड लाईन वरती जर समजा एखादा अशा प्रकारे आपल्याला ट्रेंड लाईन मिळाली अशी. आता स्टॉक्स तुम्ही शोधत समजा निफ्टी 100 जरी घेतले तर तुम्हाला अशा प्रकारे स्टॉक मूव्ह करताना दिसणार, असा असा, आणि सेम लेवलवरून सपोर्ट घेतोय. पण इथे काय झाला? ब्रेकडाऊन झाला. इथे काय झाला? ब्रेकडाऊन झाला. आणि इथे सुद्धा तुम्हाला व्ही शेपमध्ये रिकव्हरी मिळते आहे. फक्त हा व्ही छोटा असायला पाहिजे, अगदी एवढा मोठा नाही. ठीक आहे, व्ही शेपमध्ये रिकव्हरी होत असेल किंवा यू शेपमध्ये रिकव्हरी तुम्हाला दिसत असेल किंवा तुम्हाला इथे डब्ल्यू शेपमध्ये जरी रिकव्हरी दिसत असेल आणि डे कॅन्डलने जर इथे क्लोज केलं असेल तर काय होणार? काय होणार? काय होणार? इथे कसा मूव येणार आहे? शार्प. अगदी व्ही शेपमध्ये स्टॉक अगदी सरळ सरळ वरती निघू शकतो. तर स्विंगमध्ये कसं आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये जर बॅकटेस्ट केला आणि याच्यावर जर कॉन्फिडन्स मिळाला तुम्हाला, आणि तुम्हाला माहिती आहे की मला या सेटअपवर काम करायचं आहे, तर याचा फायदा काय आहे माहिती आहे की एंट्री घेतल्यावर अगदी तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला टार्गेट मिळून तुमचं कॅपिटल पण तुमच्या जवळ येऊन जातं आणि तुम्हाला ह्याचा रिवॉर्ड पण लवकरच मिळून जातो. जास्त दिवस थांबण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही अपसाईडसाठी खालून जर ट्रेंड लाईन येत असेल तर तुम्ही अपसाईडसाठी इथे ट्रेड प्लॅन करू शकता. कंडिशन काय आहे की कॅन्डलची क्लोजिंग मला कुठे पाहिजे आहे? या सपोर्टच्या वरती. ठीक आहे, नाहीतर काय होऊ शकतं की हा इथे व्ही जरी करतोय, यू जरी करतोय किंवा डब्ल्यू जरी करत असेल तर हा तर काय आहे? सपोर्ट होता. हा रेजिस्टन्सचं काम सुद्धा करू शकतो ना. तर हा इथून खाली येण्याचे चान्सेस सुद्धा असतात. ठीक आहे, इथून खाली येण्याचे चान्सेस सुद्धा असतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? डे कॅन्डलची क्लोजिंग कुठे पाहिजे आहे? मला माझ्या ह्या सपोर्टच्या वरती डे कॅन्डलची क्लोजिंग मिळत असेल आणि नेक्स्ट डे जर त्याचा हाय ब्रेक होत असेल तरच मी स्विंग प्लॅन करणार आणि इंट्राडे सुद्धा मी इथे प्लॅन करू शकते. क्लिअर? येस. आता डाऊन साईडसाठी जर बघायचं गेलं, ट्रेंड लाईन आहे. ठीक आहे, ट्रेंड लाईन आहे आणि प्राइस तुम्हाला अशा प्रकारे एकाच लेवलवरून जर खाली येताना दिसती आहे. आणि इथे काय झाला? ब्रेकआउट झालेला आहे. इथे काय झालेलं आहे? ब्रेकआउट जर तुम्हाला दिसत असेल आणि इथे उलटा व्ही किंवा उलटा यू किंवा एम बनला असेल. जनरली यू आणि एम बनत नाही. ट्रेंड लाईनवरती जर ब्रेकआउट करत असेल तर व्ही मध्ये तो बनतो. किंवा कधी कधी तुम्हाला बघायला मिळणार की इथे ब्रेकआउट झालेला आहे आणि इथे तुम्हाला एक डोजी टाईप ऑफ कॅन्डल मिळते आणि त्या डोजीचा जेव्हा लो ब्रेक होतो तेव्हा आपण इथे डाऊन साईडसाठी ट्रेड प्लॅन करू शकतो. तर सिंगल कॅन्डल जरी तुम्हाला वरती दिसत असेल आणि ती डोजी असणार किंवा तिची वीक खूप जास्त वरती असणार आणि ती इथे कुठेतरी क्लोज झालेली असेल तर डाऊन साईड येण्याचे चान्सेस आहे. का? कारण की तिथे काय झालेलं आहे? तिथे झालेला आहे लिक्विडिटी स्वीप. काय झालेला आहे इथे? लिक्विडिटी स्वीप झालेला आहे. लिक्विडिटी घेतली गेलेली आहे. लिक्विडिटी घेतली गेलेली आहे. तर हा असा एकदम इझी असा सेटअप आहे. अगदी तुम्हाला ओळखायला येणार, खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला तो चार्ट वरती दिसणार. पण तुम्ही जे आहे 200, 100, 300 स्टॉक्स बघण्यासाठी रेडीच नसतात. तुम्हाला पाहिजे ऑलरेडी एकदम स्क्रीनरमधून काढलेले 8-10 स्टॉक्स.
ठीक आहे, एखादा स्क्रीनरचा यूज केला आणि चला तुमच्याकडे लिस्ट आली, त्या स्टॉकमध्ये तुम्ही अपॉर्च्युनिटी शोधता. तसं चालत नाही. मेहनत करावी लागते. रोज नाही काही, चला 200-300 नाही, ॲटलिस्ट 100 स्टॉक, चला 100ही नाही, ॲटलिस्ट 50 स्टॉक तरी बघा. 50 स्टॉकमधून 1-2 स्टॉक्स तुम्हाला असे मिळतील म्हणजे मिळतीलच. ठीक आहे, तर अशा प्रकारे पहिले बॅक टेस्ट करा, पहिले ऑब्झर्व करा की कसे हे वर्क करतात, आणि बॅक टेस्ट केल्यावर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आपला नंबर इथे दिसतोय, त्या नंबरवरती मेसेज करून सांगा की हा तुमची, आणि येणार तुमचे मेसेजेस मला येणार की ही जी स्ट्रॅटेजी आहे, हा जो सेटअप आहे, हा अगदी अगदी छान वर्क करतो. ठीक आहे, सो बेस्ट सेटअप आहे स्विंगसाठी. डाऊनसाईडसाठी पण तुम्ही करू शकता FNO मध्ये. ठीक आहे, पण FNO ला कधी जायचं आहे, जेव्हा तुम्ही इक्विटीमध्ये 1-1.5 वर्ष काम केल्यावरच FNO मध्ये जायचं असतं. ठीक आहे, तर चला चला, व्हिडिओवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आपल्या टेलिग्रामवरती तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्रामवरती मी छोटे मोठे अपडेट्स टाकत राहते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ठीक आहे, आणि जर तुम्हाला एवढ्या इझी लँग्वेजमध्ये, एवढ्या इझी पद्धतीने जरी मी शिकवत आहे तरी जर कळत नसेल तर तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकता. अगदी 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 तुम्हाला खूप मदत होईल आणि ॲक्च्युअल मार्केटमध्ये काय गोष्टी वर्क करतात हे तुम्हाला शिकायला मिळेल. प्युअर प्राईज ॲक्शन तुम्हाला शिकायला मिळेल आणि चार्ट रीड करणं अगदी इझी पद्धतीने तुम्हाला जमणार. ठीक आहे, तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.